चुकीच्या शिकवणीला विरोध करणे आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 6 लिहा. चुकीच्या शिकवणीला विरोध करणे आवश्यक आहे. आता अनेक ठिकाणी शिक्षण जे आहे पवित्र शास्त्रातून देण्यात येतं, परंतु सर्वच शिक्षण हे पवित्र शास्त्राशी संबंधित अशा प्रकारचं नसल्या कारणामुळं त्या शिक्षणाला चुकीचे शिक्षण असं जे आहे ते संबंधात आलेलं आहे. आता पवित्र शास्त्राचं अध्ययन जर आपण करत असणारे लोक जर असू किंवा रोज आपण पवित्र शास्त्र वाचून देवाची योजना, देवाची इच्छा ही आपल्या जीवनाबद्दल काय आहे हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करू, तर निश्चित अर्थाने देवाचा आत्मा आपल्याला ते समजून सांगण्याकरता मदत जे आहे ती करेल. पण आपण ज्या वेळेला पवित्र शास्त्र वाचतो तर आपल्या लक्षात येतं की ज्या वेळेला चुकीचे शिक्षण जे आहे ते दिलं जातं त्यावेळेला हे शिक्षण पवित्र शास्त्राशी संबंधित आहे किंवा हे शिक्षण पवित्र शास्त्राशी संबंधित नाही, यातला जो काही भेद आहे तो आपल्याला कळतो किंवा यातला जो काही फरक आहे तो आपल्याला कळतो. आणि ज्या वेळेला आपल्याला समजतं की हे शिक्षण पवित्र शास्त्राशी संबंधित नाहीये तर हे चुकीचं आहे, तर अशा प्रकारच्या चुकीच्या शिक्षणाला आपण विरोध करणं फार गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्र हे आपल्याला चुकीच्या शिक्षणाला विरोध करण्यासंदर्भात काय सांगतं हे आपण जे आहे आज यावेळेला पवित्र शास्त्रातून पाहणार आहोत. आणि कोणीतरी तिथला पत्र 1 अध्याय आणि वचन 11 वाचण्यासाठी मला मदत करा. तिथला पत्र 1 अध्याय आणि वचन 11 पहा काय म्हणत आहे. 2 तिमोथेच्या नंतर ते आहे. 2 तिमोथेच्या नंतर येस ते तोंड बंद केले, हे शिकू नये ते अनितीने पैसा मिळवण्यासाठी शिकून ते संपूर्ण घराण्याचा विश्वासाचा नाश करतात. येस, व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की जे खोटे शिक्षक आहे ते कशा प्रकारे चुकीचं शिक्षण हे लोकांना देतात आणि ते देऊन पैसा जे आहे अनितीने ते मिळवत असतात आणि या बरोबरच ते संपूर्ण घराण्याचा जो काही नाश आहे विश्वासाचा ते करत असतात. आणि म्हणून आपण चुकीचं शिक्षण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला देताना पाहतो किंवा ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला चुकीचं शिक्षण देताना आपण ऐकतो त्या वेळेला आपण त्या चुकीच्या शिक्षणाचा विरोध करणं फार गरजेचं आहे. कारण ज्या अर्थाने ते चुकीचे शिक्षण दिल्या जात आहे ते जर आपण खऱ्या अर्थाने बघायला जर सुरुवात केली तर अनेक गोष्टी त्यामागे आपल्याला पाहायला भेटतात. आणि सर्वच गोष्टी ह्या ठिकाणी लिहिण्यात आलेल्या नाहीये, तर काही अंशी काही गोष्टी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. पहिली गोष्ट, चुकीचं जे शिक्षण आहे ते का दिलं जात आहे, तर स्पष्टपणे सांगत आहे की ते अनितीने पैसा मिळवू पाहत आहे. या कारणामुळं चुकीचं जे शिक्षण आहे ते देण्यात येत आहे. दुसरी गोष्ट आपण पाहतो की लोकांचा जो विश्वास आहे तो पूर्णपणे नाश करण्याच्या अनुषंगातून जे काही चुकीचे शिक्षण आहे ते खोट्या संदेष्टांच्या द्वारे किंवा खोट्या शिक्षकांच्या द्वारे हे दिल्या जात आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला यांचं शिक्षण हे पवित्र शास्त्राशी संबंधित नाही असं आपल्याला समजतं त्यावेळेला आपण अशा प्रकारच्या शिक्षणाला विरोध करणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण अशा प्रकारच्या शिक्षणाला विरोध करतो त्यावेळेला किंवा ज्या वेळेला आपण अशा प्रकारच्या खोट्या शिकवणीला थांबवतो त्यावेळेला ते पाप नाहीये, त्यावेळेला ते पाप नाहीये, तर ती एक जबाबदारी आहे. आणि आपण आपल्या जबाबदारीला व्यवस्थित पार पाडण्याच्या अनुषंगातून त्या चुकीच्या शिक्षणाला आपण विरोध करत आहोत. आणि अशा प्रकारची जी काही जबाबदारी आहे पवित्र शास्त्रामध्ये एका व्यक्तीला अतिशय चांगल्या प्रमाणे माहिती झाल्या कारणामुळं त्याने चुकीच्या गतिविधींना किंवा चुकीच्या शिक्षणाला जे आहे विरोध केला. आणि तो व्यक्ती आपल्याला गलतीकरचं पत्र 2 अध्याय आणि त्याचं 11 ते 14 मध्ये पाहायला भेटतो. आणि पहा कशा प्रकारे चुकीच्या शिक्षणाला, कशा प्रकारे चुकीच्या गतिविधीला तो विरोध करत आहे
हे आपल्याला पाहायला भेटतं. आणि विरोध करून त्याने कशा प्रकारे जी जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली होती ती त्याने पार पाडली, या संदर्भात काय म्हणत पहा. गलतीकरच पत्र 2 अध्याय आणि 11 ते 14 वचन वाचण्याची मदत कर मला. पुढे केफा अंत्योख्यास आला, तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले, कारण याकोबाकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीस बसत असे, परंतु ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांना घेऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला. त्यांच्याबरोबर बाकीच्या यहूद्यांनीही ढोंग केले, ते इतके की बर्नबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला. परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत असे मी पाहिले. तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, तू यहुदी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहूद्यांसारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून त्यांच्यावर जुलूम करतोस, हे कसे? व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की संत पौल हा पेत्राच्या चुकीच्या वागणुकीचा विरोध जो आहे तो करत आहे. संत पौल पेत्राची जी वागणूक आहे ती देवाच्या वचनानुसार नसल्या कारणामुळं त्या ठिकाणी त्याला विरोध जो आहे ते करत आहे. आणि एवढंच काय, तर पेत्राची जी वागणूक आहे त्या वागणुकीच्या बरोबर अनेक लोक जे आहे, वचन अतिशय स्पष्टपणे 13 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पेत्रा बरोबर बाकीच्या यहूद्यांनीही ढोंग केलं. लक्ष द्या, पेत्र हा पवित्र शास्त्रामध्ये कशा प्रकारे प्रभू सोबत चालला, कशा प्रकारे त्याने प्रभूचं रूपांतर होताना पाहिलं, कशा प्रकारे तो समुद्राच्या पाण्यावरती चालला, कशा प्रकारे त्याच्या जाळ्यामध्ये मासे लागले, कशा प्रकारे त्याच्या सासूला येशूने बरं केलं, कशा अनेक गोष्टी पेत्र संदर्भात आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो. पण या ठिकाणी आपण काय पाहत आहोत की पेत्र अद्यापही अनेक गोष्टी ज्या देवाच्या वचनाला अनुसरून नव्हत्या त्या करत होता. आणि त्या गोष्टी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. आणि ही गोष्ट ज्या वेळेला पावलाच्या निदर्शनामध्ये आली त्यावेळेला पावलाने सर्वांसमक्ष जे आहे त्याच्या त्या गोष्टींना विरोध केला. का? कारण त्याच्या अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टींमुळं बर्नबा आणि त्याच्याबरोबर इतर जे यहूदी आहे ते देखील जे आहे ना पेत्रासारखं करू लागलेले होते. आता लक्ष द्या, ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला चुकीच्या गोष्टी ज्या पवित्र शास्त्राशी संबंधित नाहीये त्या करताना किंवा त्या शिकवताना पाहतो, त्यावेळेला त्या गोष्टींना विरोध करणं फार गरजेचं आहे. त्या गोष्टींना विरोध करणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण त्या गोष्टींना विरोध करतो याचा अर्थ हा नाहीये की आपण विरोध करून पाप करत आहोत. नाही, याचा अर्थ हा आहे की अनेक लोकांचं नुकसान होऊ नये किंवा अनेक लोक हे देवापासून दूर जाऊ नये किंवा अनेक लोकांकरता हे चुकीचं शिक्षण अडखण्याचं कारण ठरू नये किंवा देवाच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची आत्मिकरित्या हानी होऊ नये म्हणून आपण चुकीच्या शिक्षणाला विरोध करणं फार गरजेचं आहे. आणि चुकीच्या शिक्षणाला विरोध करत असताना आपण त्या ठिकाणी आपली जबाबदारी काय आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि संत पावलाला त्या ठिकाणी जेव्हा त्यांनी पेत्राला अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करताना पाहिलं त्यावेळेला त्याला त्याची जबाबदारीची जाणीव झाली आणि त्याने त्या जबाबदारीच्या जाणीवेस्तव पेत्राला सर्वांसमक्ष काय केलं माहिती का? जाब जो आहे ते विचारलं. लक्ष द्या, चुकीच्या शिक्षणाला विरोध करणं किंवा चुकीच्या शिक्षणाला घेऊन जाब विचारणं हे पाप नाहीये, तर त्या ठिकाणी आपली जबाबदारी काय आहे हे सिद्ध करणं देवाच्या दृष्टिकोनातून हे गरजेचं आहे. आणि म्हणून विरोध करणं हे पाप नाहीये. आणि कोणत्या गोष्टींना आपण विरोध केला पाहिजे? जो चुकीचं जे शिक्षण आहे, या दिवसांमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील. अनेक चुकीच्या गोष्टी ज्या आहेत ज्या पवित्र शास्त्राशी संबंधित नाहीये अशा गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त आपण पाहतो की सेवा कार्यामध्ये अनेक लोक करताना आपल्याला दिसून येतात. आणि अशा लोकांना वचनातून विरोध केला पाहिजे. अशा लोकांना पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनातून ज्या विरोध केला पाहिजे. अशा लोकांना पवित्र शास्त्रातील वेगवेगळ्या प्रकारची जी उदाहरणं आहेत जी आपल्याकरता आपल्या स्वतःच्या सुधारणेकरता दिलेली आहे, यातून आपण लोकांना दाखवून विरोध करणं फार गरजेचं आहे. अशासाठी की देवाच्या राज्याकरता अडखळण्याचं कारण जे आहे त्यांचं चुकीचं शिक्षण किंवा त्यांच्या कृती ज्या आहे त्यांना होऊ नये.
आणि म्हणून विरोध हा करणं गरजेचं आहे. विरोध करणं हे पाप नाही. पुढचा मुद्दा क्रमांक 7 लिहा. मुद्दा क्रमांक 7 आहे, देवापेक्षा माणसाचं ऐकणं चुकीचं आहे. मुद्दा क्रमांक 7 लिहा. देवापेक्षा माणसाचं ऐकणं हे चुकीचं आहे. आणि सेवेमध्ये आपण अनेक वेळा सेवा करणाऱ्यांना देवापेक्षा जास्त माणसाचं ऐकलं पाहतो. मी अनेक लोकांना पाहतो ज्यांनी देवाच्या ऐकण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांनी माणसाच्या ऐकण्याकडे लक्ष दिलं आहे. आणि त्यांनी माणसाच्या ऐकण्याकडे लक्ष देण्याच्या मागचं कारण जर काय आहे, तर ज्यांचं त्यांनी ऐकलेलं आहे त्यांच्याकडनं त्यांना कोणत्या तरी गोष्टीची अपेक्षा आहे आणि स्वतःचा फायदा होण्याच्या अनुषंगातून ते देवाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि माणसाच्या गोष्टीकडे कान देतात. आणि अशा प्रकारे आज सेवेमध्ये अनेक ठिकाणी चालू असल्या कारणामुळे देवाची सेवा ही कोलमडलेली आहे. देवाच्या सेवेमध्ये अडखळाचं कारण जे आहे, ही अशा प्रकारची लोक जे आहेत झालेली आहेत. वचन काय सांगतो? देवापेक्षा माणसाचं ऐकणं जे आहे ते चुकीचं आहे. देवाचं आपण ऐकलं पाहिजे. का माहिती का? कारण देवाच्या आज्ञेविरुद्ध माणसाचं म्हणणं मान्य जर केलं तर ते पाप आहे. आणि आज अशा प्रकारचं पाप हे सेवेमध्ये अनेक ठिकाणी अनेक जण करताना आपल्याला दिसून येतात. आणि अशा व्यक्तींना विरोध करणं फार गरजेचं आहे. आणि त्यांना आपण त्यांची जी काही भूमिका आहे ती देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये त्यांनी घेतलेली आहे हे समजून देणं फार गरजेचं आहे पवित्र शास्त्रातून. आणि हे आपल्याला कसं समजण्यात येईल? जर आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास करणार असू तर, जर आपण पवित्र आत्म्याशी कनेक्टेड असू तर, जर आपण पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेणारे असू तर आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी करता येईल. बघा वचन काय सांगत आहे. कोणीतरी प्रेषणचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 29 वाचण्याची मदत करा. प्रेषित 5वा अध्याय वचन 29. पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे वचन अतिशय स्पष्ट या ठिकाणी सांगत आहे की पेत्राने आणि इतर जे प्रेषित आहेत त्यांनी एक महत्वाची गोष्ट जी आहे न्याय सभेपुढे जे आहे सांगितलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ती गोष्ट कोणती आहे? तर वचन सांगत आहे की आपण मनुष्यापेक्षा, आपण माणसांपेक्षा देवाची जी आज्ञा आहे तिचं पालन केलं पाहिजे. देवाची जी आज्ञा आहे त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. ही गोष्ट ह्या ठिकाणी आपल्याला पेत्र आणि त्याच्या बरोबर असलेले जे काही प्रेषित आहे ते न्याय सभेसमोर सांगताना आपल्याला दिसून येत आहे, बोलताना आपल्याला दिसून येत आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण देवाच्या सेवेमध्ये असतो त्यावेळेला आपण हा निर्णय घेतला पाहिजे की आपण जास्तीत जास्त देवाची सेवा वाढण्याच्या अनुषंगातून देवाचं आपण ऐकलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी माणसाचं आपण ऐकतो त्या ठिकाणी देवाचं कार्य जे आहे होत नाही. ज्या ठिकाणी माणसाचं आपण ऐकतो त्या ठिकाणी देवाच्या कार्याला अडथळा जो आहे तो आपलं माणसाचं ऐकलं असते कानं होत असतं. आणि म्हणून ह्या ठिकाणी पेत्र आणि इतर प्रेषित जे आहे त्यांनी न्याय सभेपुढे असलेले सर्व जे काही धार्मिक पुढारी आहे त्यांचं ऐकण्यापेक्षा देवाचं ऐकणं जे आहे त्यांनी मान्य केलं. आणि त्यांनी त्या ठिकाणी हे देखील सांगितलं की माणसाचं ऐकावं की देवाचं ऐकावं. बघा वचन काय सांगितलं, पुढे वाचा वचन. त्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले, त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. पुढे वाचू का? येस वाचा. त्याने इस्रायला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी. देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. या गोष्टीविषयी ज्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहोत आणि आपल्या आज्ञा जो पवित्र आत्मा दिला आहे हे ऐकून. व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. बघा अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी आम्ही देवाचं का ऐकलं पाहिजे या संदर्भाचं स्पष्टीकरण जे आहे ना पेत्र देताना आपल्याला दिसून येत आहे. आपण देवाचं का ऐकलं पाहिजे याविषयीचं स्पष्टीकरण आपल्याला देता आलं पाहिजे. आणि ते आपल्याला केव्हा देतील माहिती का?
ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्राचं अध्ययन करून पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारून त्यावेळेला आपल्याला विरोध करणाऱ्या व्यक्तीला जे आहे ना, अशा प्रकारचं स्पष्टीकरण देता येईल आणि त्याला विरोध करता येईल. या ठिकाणी पेत्राने आणि इतर प्रेषितांनी जे आहे ना, माणसाचं ऐकण्यापेक्षा देवाचं ऐकणं जे आहे ते मान्य केलं आणि देवाने त्यांना जे सांगितलं त्याप्रमाणे ते त्यांच्या जीवनामध्ये जे आहे ते करू लागले. आणि बघा, ज्या वेळेला आपण प्रेषणाचं कृत्य 4 अध्याय आणि 18 ते 20 वचन आपण वाचतो त्यावेळेला त्या ठिकाणी प्रेषितांना पुढाऱ्यांनी जे आहे ना धमकावलेलं होतं. प्रेषितांना पुढाऱ्यांनी जे आहे ते विरोध केला होता की त्यांनी मुळीच येशूच्या नावाने काही एक शिकू नये. पण त्यांनी त्या पुढाऱ्यांचं नाही ऐकलं. त्यांनी त्या चुकीचे शिक्षण जे आहे त्यांनी ते मान्य केलं नाही. त्यांनी चुकीचं जे शिक्षण आहे ना त्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. बघा वचन वाचू आपण 4 अध्याय आणि 18 ते 20 वचन काय म्हणत आहे. मग त्यांनी त्यांना बोलून असे निक्षून सांगितले की येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा. कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. व्हेरी गुड. बघा, न्याय सभेपुढे पेत्र आणि योहान आहे आणि न्याय सभेपुढे पेत्र आणि योहान हे उभे असताना त्यांना धमकी जी आहे ते देण्यात आली. त्यांना त्या ठिकाणी विरोध जो आहे न्याय सभेकडनं करण्यात आला आणि त्यांना निक्षून सांगण्यात आलं की तुम्ही इथून पुढं येशूच्या नावाने अगदी काहीच बोलायचं नाही आणि काही शिकवायचं नाही. काहीच बोलायचं नाही आणि काही शिकवायचं नाही म्हणजे काय. आपण जर 3रा अध्याय जर वाचला, प्रेषणाचं पुस्तक 3रा अध्याय, तर ह्या ठिकाणी एक फार मोठा चमत्कार झालेला आहे आणि ह्या चमत्कारामुळं अनेक लोकांनी येशूवर विश्वास ठेवायला सुरुवात केली आहे की येशू हा जिवंत देव आहे. आणि तो चमत्कार काय माहिती का. वचन सांगतं की एक लंगडा भिकारी जे आहे मंदिराच्या तिथे बसलेला होता आणि हे 3ऱ्या प्रहरी मंदिरामध्ये जात असताना यांच्याकडनं काहीतरी मिळेल अशा प्रकारच्या अपेक्षेने ह्या भिकाऱ्याने त्यांना काय केलं माहिती का, भीक मागितली आणि पेत्र त्यांना ठिकाणी म्हणाला, आमच्याकडे तुला देण्यासाठी सोनं नाणं नाहीये, पण आमच्याकडे जे आहे ते आम्ही तुला देतो. येशूच्या नावात उठ आणि चालू लागला. लक्ष द्या, वचन सांगतं तत्क्षणी त्याच्या गुडघ्यामध्ये त्याच्या बोटांमध्ये बळ आलं आणि तो उठून उडी मारली. त्याने उठून उभा राहिला आणि तो नाचत गात देवाच्या मंदिरामध्ये गेला. हा जो मोठा चमत्कार आहे ना, हा येशूच्या नावाने झालेला होता. आणि ह्याच नावाने तुम्ही काही बोलायचं नाही, ह्याच नावाने तुम्ही काही शिकवायचं नाही, अशा प्रकारची धमकी त्यांना देण्यात आलेली होती. पण त्या ठिकाणी त्यांनी अतिशय चाणक्षपणे पवित्र आत्म्याच्या साहाय्याने त्या न्याय सभेमध्ये असणाऱ्या पुढाऱ्यांना जे आहे ते उत्तर दिलं. आणि ते उत्तर काय माहिती का, त्यावेळेला पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचं ऐकावं हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. लक्ष द्या, देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने आपण चुकीच्या गोष्टींना विरोध जर करू लागलो तर चुकीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांना मुळीच बोलण्याकरता काहीच उरणार नाही. अशा प्रकारे देवाचा आत्मा जो आहे त्यांना निरुत्तर करून टाका. आणि वचन सांगतं पुढे असं म्हटलेलं आहे, कारण जे आम्ही पाहिलं व जे आम्ही ऐकलं त्याविषयी बोलणं आम्हाला शक्य नाही. काय बघितलं पेत्राने, काय बघितलं तर योहानाने. वचन सांगतं की यायराच्या कन्येला जिवंत करण्याकरता ज्या वेळेला येशू त्या यायराच्या घरामध्ये गेला त्यावेळेला त्या ठिकाणी पेत्र आणि योहान होते. वचन सांगतं ज्या वेळेला तो डोंगरावरती प्रार्थना करण्यासाठी गेला त्यावेळेला येशूचं रूपांतर जे आहे ना ह्या यांनी बघितलं होतं दोघांनी. ह्या दोघांनी 5,000 लोकांना येशूला जीव घालताना बघितलं होतं. 4,000 लोकांना येशूला जीव घालताना बघितलं. समुद्राच्या पाण्यावरती येशू हा चालत येत आहे हे त्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितलेलं होतं. गलसेकराच्या प्रदेशामधल्या भूतग्रस्ताला जिवंत करताना ह्या दोघांनी बघितलेलं होतं. हो, असे अनेक चमत्कार ह्या ठिकाणी पेत्राने आणि योहानाने जे आहे ना येशूला करताना पाहिलं. तर तेच तर ह्या ठिकाणी हे म्हणत आहे, आम्ही जे बघितलेलं आहे, आम्ही जे अनुभवलेलं आहे, आमच्या डोळ्यांनी जे बघितलं त्याविषयी आम्ही बोलू नये काय, त्याविषयी आम्ही सांगू नये काय. लक्ष द्या,
जर देवाने आपल्याला निवडलेलं आहे तर आपली निवड काय आहे आपल्याला समजणं फार गरजेचे आहे. आणि आपली निवड काय आहे हे आज आपण या विषयातून शिकत आहोत. चुकीच्या गोष्टींना विरोध करा. चुकीचं शिक्षण जर एखाद्या ठिकाणी जर कोणी देऊ लागत आहे तर त्या व्यक्तीला चुकीचं शिक्षण देण्यापासून थांबवण्यासाठी देवाच्या वचनाचा तंतोतंत अभ्यास करा आणि पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मागा. निश्चित अर्थाने देवबाप तुम्हाला तुमची जबाबदारी पार पाडण्याच्या अनुषंगातून मदत केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपण अतिशय स्पष्टपणे काय पाहतो, पेत्र आणि योहान यांची जबाबदारी काय होती तर लोकांना देवाचं वचन सांगणं. बघा, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की ज्या वेळेला ते देवाचं वचन सांगू लागले त्यावेळेला अनेक लोक जे आहेत त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी त्या ठिकाणी देवाचं वचन ऐकलं, देवाचं वचन त्यांनी स्वीकार केला. अनेक लोकांनी पश्चाताप केला आणि अनेक लोकांनी येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारला. अनेक लोकांनी जे आहे ना येशूला आपला तारणारा म्हणून काय केलं माहिती का, स्वीकारलं. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण काय केलं पाहिजे, खरं गोष्टींना आपण ह्या दिवसांमध्ये आपल्या जीवनातून प्राधान्य दिलं पाहिजे. खऱ्या गोष्टी होऊ देण्याकरता आपण आपल्या स्वतःला समर्पित जे केलं पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की देवापेक्षा माणसाचं ऐकणं हे चुकीचं आहे. योहानाने आणि पेत्राने माणसाचं ऐकलं नाही, त्यांना धमकी दिली, त्यांना निक्षून सांगितलं येशूविषयी, येशूच्या नावाने बोलू नका, येशूच्या नावाने शिकू नका. पण त्या ठिकाणी त्यांनी पवित्र आत्म्याच्या साहाय्याने अतिशय सटीक उत्तर त्या न्याय सभेतील लोकांना दिलेलं पाहायला भेटतं की माणसाऐवजी ना देवाऐवजी माणसाचं ऐकावं का, हे काय करा, तुमच्या दृष्टीने योग्य आहे का, तुम्हीच ठरवा योग्य आहे की अयोग्य. लक्ष द्या, त्या ठिकाणी ते निरुत्तर झाले. विरोध करत असताना विरोध जैविकरित्या करायचा. विरोध करत असताना आपण मुळीच विरोध जो आहे तो जैविकरित्या करायचा नाही. विरोध करण्याकरता आपल्याला देवाच्या वचनाची माहिती असणं गरजेचं आहे, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शनाची गरज आहे. आणि मग आपण प्रार्थनापूर्वक चुकीच्या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींना आपण थांबवलं पाहिजे. अशासाठी की विश्वासापासून कोणाचा नाश होईल, अशासाठी की देवाच्या राज्यामध्ये ना चुकीचे शिक्षण आणि चुकीचे शिक्षण देणारा व्यक्ती हा इतर लोकांकरता अडखळण्याचं कारण होऊ नये. देवाचं राज्य वाढत जावं ही आपली प्रथम जे आहे ना आपली इच्छा असणं गरजेचं आहे. म्हणून चुकीच्या गोष्टींना विरोध केला पाहिजे. पण कशा प्रकारे तर आपण सांगतो, ह्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे शिष्यांनी विरोध केला, कशा प्रकारे चुकीचं शिक्षण देणाऱ्यांना विरोध जो आहे केला पाहिजे हे आपण पवित्र शास्त्रातून जर शिकलो आहे. म्हणून ह्या दिवसांमध्ये विरोध करणं पाप आहे की नाही देवाची इच्छा आहे, आपण विरोध केला पाहिजे. कारण विरोध केला तर अनेक चुकीच्या गोष्टी ज्या आहेत थांबू शकतात. अशा प्रकारच्या गोष्टी करण्याकरता देवाने आपल्याला तयार करावं, यासाठी आपण प्रार्थना जे ती करणं फार गरजेचं आहे. देवबाप या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करू. सर्वांना प्रेज लॉर्ड.